नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 7वीतील पाठ क्रमांक 1 इतिहासाची साधने हा पाठ अभ्यासणार आहोत. भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे. या वर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाच्या अखेरपर्यंतचा मानला जातो. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. तर बघा, इतिहास म्हणजे काय? भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिली गेलेली माहिती म्हणजेच इतिहास होय. माहित आहे की तुम्हाला, इतिहास हा शब्द इति अधिक हास असा तयार झालेला आहे. या शब्दांचा अर्थ असे घडले असा आहे. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. तर बघा, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी पुरावे आवश्यक असतात. या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. या साधनांची भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण केले जाते. तसेच इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करता येते. ज्या ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करायचा असतो त्याची संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. त्यालाच असेलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. तर बघा, इथे भौतिक साधने दिल्यात. भौतिक साधनेमध्ये किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट अशा वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. तर बघा, वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे आहेत. तसेच स्मारकामध्ये समाधी, कबर, वीरगळ, तर इमारतीमध्ये राजवाडे, मंत्रिनिवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. यावरून त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते. तर बघा, या इतिहासाच्या वस्तूंतून आपल्याला काय समजते, त्याचं काय महत्त्व आहे? त्या काळातील माणसांचं जीवन समजते, लोकांचा व्यवसाय समजतो, कपडे, घरे, शस्त्रे यांची माहिती मिळते, संस्कृती आणि कला समजते. तर बघा, किल्ल्यांवरून त्या काळातील संरक्षण व्यवस्था कशी होती हे समजते. तर बघा, किल्ले कोणते कोणते? रायगड, सिंहगड, प्रतापगड, शिवनेरी अशा किल्ले आपल्याला माहिती आहेत. तर बघा, लेणी कोणकोणत्या आहेत? अजिंठा, वेरूळ असेल. मंदिरे, धार्मिक मंदिरे खूप असतात. त्याच्यातून तो कोणता धर्म आहे ते आपल्याला समजते. नाणी बघा, राजांचे नाव त्या चिन्हावर असायचं. राजांचा त्यावेळेलाचा काळ समजतो. त्या राजाचा धर्म
आर्थिक परिस्थिती कशी होती, व्यापार कसा चालायचा हे नाण्यावरून आपल्याला समजतं. शिल्प, ताम्रपटावर माहिती जी असते त्याची लिपी, ते कोणता काळ असेल हे आपल्याला समजते. राजवाडे असतील, विहिरी, बुरुज. तर बघा, सांगा पाहू नाणी इतिहास कसा सांगतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे नाणी राजांचे नाव, राजांचा काळ, धर्म, आर्थिक परिस्थिती, त्यांचा व्यापार कसा होता ह्यावरून नाणी ते इतिहास सांगतात. जाणून घेऊया. प्राचीन काळापासून कवडी, दमडी, घेला, पैसा, आणा, रुपये ही नाणी प्रचलित होती. नाण्यावरून काही म्हणी, वाक्यप्रचार प्रचलित झाले आहेत. उदाहरणार्थ, एक फुटकी कवडी देणार नाही, समडी जाय पर दमडी न जाय, पैचा हिशोब ठेवणं, सोलह आणि सच. तर बघा, विविध राजकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. नाण्यावरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादीची माहिती मिळते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते. त्या काळातील धातूंची प्रगती समजते. सम्राट अकबराच्या नाण्यावरील रासमसीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिवामूर्तीची प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव